स्वप्न बघायची नाहीत, ती जगायची असतात. कठीण वाट जरी असेल तरी पुढे जात राहायचं असतं. हरल्याचा विचारही कधी मनात आणू नका, कारण जिंकणारेही एकदा हरलेलेच असतात. रात्र जरी काळी असली तरी पहाट उजळत जाते. स्वप्न पाहणाऱ्यांची दुनिया मेहनतीवर उभी राहते. तुला जे हवंय ते मिळवण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवणं गरजेचं असतं. स्वप्न तेच खरी होतात जे ध्येयाने पेटलेली असतात. जग काय म्हणेल याचा विचार सोड, तू तुझ्या स्वप्नांसाठी झगड. कारण यश नेहमी जिद्दी लोकांची वाट पाहत असतं. तू फक्त पुढे जात राहा, कारण स्वप्न सत्यात आणायची जबाबदारी तुझीच आहे. तर नमस्कार, मी आहे पूजा आणि तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मस्त आहात ना? मस्तच असायला हवं. तर सुंदर अशा विचाराने आजच्या या दिवसाची मी सुरुवात केलेली आहे आणि सकाळ झाली की आपलं कामाचं जे रुटीन आहे ते कामाचं रुटीन आपलं चालू होत असतं. तर मी ना या ठिकाणी सगळ्यात आधी मस्त माझ्या झाडांना पाणी दिलं. कारण फरशी पुसायच्या आधीच मी पाणी देते, कारण ती नळी लावली ना की सगळ्या घरामध्ये मग ते पाणी राहिलं की सगळं घर ओलं होतं. मग परत परत तेच ते कामं केल्यापेक्षा मग मी काय करते ना की आधी माझ्या झाडांना पाणी देऊन देते नळीने आणि त्यानंतर मग मस्त घर स्वच्छ करते. आणि आज माझा हा जो दिवस होता हा पूर्ण घर स्वच्छ करण्याचाच होता. तर टी व्ही युनिटच्या जवळ बॉटलमध्ये मी इथे हे मनी प्लॅन्ट लावलेले आहेत आणि छोटं बांबू प्लॅन्टसुद्धा आहे. तर ती जी बॉटल आणि ती जी मनी प्लॅन्ट आहे ती मी आज जरा स्वच्छ करणार आहे. आणि हा सगळा पसारा असा इथला आवरून घेतलेला आहे. आणि इतकी प्रचंड धूळ येते ना घरामध्ये कन्स्ट्रक्शनचं काम चालू असल्यामुळं, तर हे स्वच्छ मला करतच राहावं लागतं. आणि पण मग स्वच्छ केल्यानंतर घर कसं अगदी प्रसन्न वाटतं ना. तर मस्तपैकी इथे हे स्प्रेनी सगळं व्यवस्थित जे आहे ते पुसून घेतलेलं आहे. आणि मॅट फिनिशचं हे जे मागचं डेकोर असल्यामुळे ते कितीही स्वच्छ केलं तर थोडंसं ते मॅट फिनिश असल्यामुळं थोडंसं जुनं जुनं टाईप वाटतं. कारण त्याच्यामध्ये ग्लॉस काहीच नाही आहे, पण ग्लॉस आहे तो हे जे मी पुसत आहे ना याला, तर ते पुसल्यानंतर इतकं चकचकीत बनून जातं ना. तर आज हा अख्खा दिवस माझा असाच गेलेला आहे. आणि संगीताशिवाय तर माझा दिवस पूर्ण होतच नाही. तर या ठिकाणी छानपैकी मी मस्त त्रिताल लावून दिला होता आणि संगीताची साथ आणि माझ्या कामाची स्पीड हे सगळं मी बरोबर बॅलन्स करत होते. तर या ठिकाणी मग असं ताल ऐकता ऐकता छानपैकी मस्त मी माझं काम करत राहिले. आणि काय असतं ना, काम करायचा जर कंटाळा आला आणि आपल्याला जर ही संगीताची जर साथ असली ना, तर वेळ कसा जातो ते आपल्याला कळतसुद्धा नाही. आणि छान आपलं कामसुद्धा होतं आणि कानावरती छान प्रकारे मस्त मधुर असं संगीत पडलं की मग आपल्याला कामं करण्याचा उत्साह येतो. तर त्यामुळे हे माझं नेहमीचंच असतं. मी माझं मस्त संगीताचं इकडे लावून देत असते. एक तर इन्स्ट्रुमेंटल म्युझिक किंवा ताल किंवा एखाद्या वेळेस छानपैकी मस्त 90sमधले गाणे. नाहीतर मग मी माझा तानपुरा लावून देते आणि तानपुऱ्यासोबतच माझी थोडं अलंकाराची प्रॅक्टिस त्या ठिकाणी चालू होते. तर असं मी कधी-कधी माझ्या मूडनुसार करत असते. पण एक आहे, संगीताची साथ तर मला अशी आहे ना, की संगीताची नशाच काहीतरी वेगळी आहे माहिती आहे का? खरं तर असं म्हणतात, की ही जी कला आहे ती एवढ्या सोप्या पद्धतीने कुणाला मिळत नाही आणि जर मिळाली ना तर त्याचं खरंच व्यसन लागतं, असं हे संगीत आहे. तर असंच हे व्यसन मला लहानपणापासूनच आहे संगीताचं. आता तरी एवढे सगळे प्लॅटफॉर्म आहे, जसं यूट्यूब झालं, इंटरनेट आलं तेव्हापासनं तर खूप सोपं झालं आहे, की कुठलं आवडतं गाणं ऐकायला. पण मी जेव्हा लहान होते ना, तर तेव्हा मी रेडिओवरती गाणं ऐकायचे आणि
रेडिओवरती एखादं छान गाणं आलं ना, की मी एक वही आणि पेन, त्या वहीवरती मी सगळं अख्खं गाणं लिहून घ्यायचं आणि त्यानंतर मग ते थोडंसं गुणगुणत राहायचं. पण तो काळ इतका छान होता ना, की असं म्हणतात ना, की जेव्हा माणसाकडे काही नसतं, तर तेव्हा त्या गोष्टीची त्याला फार किंमत असते. तर तसंच आताचं झालेलं आहे. सगळ्या गोष्टी आहेत, साऊंड आहे, अ, 24 तास इंटरनेट आहे. जे लागलं ते गाणं तुम्ही ऐकू शकता. पण ती जी मजा आहे ना रेडिओची, ती औरच काही होती आणि त्याच्यामध्ये छानपैकी मस्त गाणं चालत राहायचं, तर मध्येच कार, कूर किंवा असे वेगवेगळ्या प्रकारचे मुंग्या आहे ना त्याच्यामध्ये, तर असे वेगवेगळ्या प्रकारचे ना आवाज चालू राहायचे रेडिओला. तर इतका छान काळ होता ना तो. तर असो, पण मला अजूनही रेडिओ ऐकायला खूप आवडतं हां. कारण माझ्याकडे म्हणजे माझ्या माहेरी माझ्या बाबांकडे रेडिओ आहे अपर्णाचा. अजूनही तो मी लावत असते आणि ऐकत असते. तर असा छानपैकी मस्त संगीताचा प्रवास आहे. संगीताची आवड आहे मला आणि कामं तर चालू असतातच रोज, पण त्यासोबत ही जर साथ असली तर आणखी छान वाटतं. तर सगळं टीव्ही युनिट माझं त्या ठिकाणी पुसून झालेलं आहे आणि ती जी झाडं आहेत, तर ती मी आता किचनमध्ये नेऊन ठेवते. म्हणजे छानपैकी मस्त त्याला अंघोळ घालेली या ठिकाणी. तोपर्यंत सोफासुद्धा मस्त पुसून घेतलेला आहे आणि ही जी बॉटल्स आहेत ना, या बॉटलमध्ये मी छान हे कलरवाले स्टोन टाकलेले आहेत आणि त्यानंतर या बॉटलला मला वाटतं 5-6 बॉटल असतील, त्या स्वच्छपैकी मस्त वरून धुवून घेतलेलं आहे आणि हे सगळे स्टोन काढून त्यांनासुद्धा मस्त धुवून घेतलेलं आहे आणि परत त्यांना स्वच्छ करून त्या बॉटलमध्ये घालून दिलेलं आहे. ह्या गोष्टी बघायला खूप छान वाटतात. करायला थोडंसं अवघड आहे, पण ते आपापल्या आवडीवरती अवलंबून असतं. आपल्याला काय आवडतं, किती आवडतं आणि आपल्याला त्याची आवड किती आहे. हे फक्त असं नव्हे, की बस त्याच्यामध्ये टाकून दिलं आणि बस सोडून दिलं. नाही, तर हे पाणी नेहमी चेंज करत राहावं लागतं. मी आठवड्यातून 1 वेळ किंवा 2 वेळ माझ्या सवयीनुसार मी करते. पण मी ती क्लीन करतेच. त्याची जी मुळं आहे, ती मुळं पण छानपैकी मस्त पद्धतीने क्लीन करून घ्यायची आणि ते बॉटलमध्ये टाकून घ्यायचे. तर ते बॉटलमध्ये टाकतानाच एवढे पसीने छुटतात ते म्हणत नाहीत का? पण ते सगळं आनंद आहे, आवड आहे, त्यामुळे व्यवस्थित होऊन जातं. तर अशा प्रकारे ह्या सगळ्या बॉटल मी मस्त इथे पैकी पाण्याखाली छानपैकी मस्त काढून घेतल्यात आणि त्याला स्वच्छ असं धुवून घेतलं आणि ह्या झाडांची, या मनी प्लांटची अंघोळ केल्यानंतर ना इतकं मस्त वाटतं ना, ते दिसायला पण छान वाटतं. तर असं करून एक मी पूर्णपैकी मस्त स्वच्छ करून घेतलं आहे. आणि त्यानंतर ना बॉटल सगळ्या क्लीन झाल्यानंतर हा जो बांबू प्लांट आहे, हा या ठिकाणी मी घरी नव्हते तर सगळा सुकून गेला होता. तर त्यामुळे त्याच्यामधला हा जो पिवळे पडलेले ही जी पानं आहेत ना, तर ही मुळासकट मी इथे काढून घेत आहे. कारण
एक पिवळा झाला की तो सगळ्या पानांना पिवळा करतो. त्यामुळे त्याचं जे पिवळी झालेली आहेत ना, त्याची जी दोरी आहे ती लूज केली मी आधी आणि नंतर मग हळूहळू सगळं व्यवस्थित काढून घेतलं. भरपूर निघालं कारण मी गावाला गेले होते आणि याच्याकडे लक्ष दिल्या नाही गेलं. पाणी त्याच्यामधलं संपून गेलं. त्यामुळे तो असा झाला. नाहीतर इतका छान हिरवागार असा टवटवीत होता ना माझा हा बांबू प्लॅन्ट. पण असो, आता जे निघेल ते मी या ठिकाणी त्याला व्यवस्थित करून घेईल. आणि भरपूर अशी पिवळी त्याच्यामधली मी पिवळी झालेली ही जी आहे ना बांबूची, ही ती सगळी काढून घेतले ह्या स्टिक मी या ठिकाणी. आणि त्यांना स्वच्छपैकी मस्त धुवून घेतलेलं आहे. त्यांची छान अंघोळ केली आणि या पॉटला सुद्धा मस्त धुवून घेतलं. त्याला छानपैकी त्यांची पण अंघोळ केली आणि ते स्टोनला पण स्वच्छपैकी धुवून घेतलं. आणि नंतर त्याच्यामध्ये मनी प्लॅन्ट परत एक वेळेस धुवून ठेवून दिला. आणि अशा पद्धतीने हे जे दोन्ही पॉट आहेत ते छानपैकी मस्त धुवून घेतले. आणि काही ना काही त्याच्यामध्ये दिसतच होतं, राहतच होतं. तर अशा प्रकारे बरेचसे मी व्यवस्थित करून घेतले आणि स्वच्छ धुवून घेतले. आणि ते झाल्यानंतर परत हे पुसल्यानंतर ना तोपर्यंत हा जो टी व्ही युनिट आहे हा सुकून पण गेला. आणि इथे स्वच्छ परत पुसून ह्या ज्या बॉटल्स आहेत त्या ठेवून दिल्या. आणि इतकं छान वाटत होतं ना सगळं व्यवस्थित क्लीन केल्यानंतर. तर अशा प्रकारे या ठिकाणी माझी कामं ही चालूच होती आणि सोबतच छानपैकी मस्त इन्स्ट्रुमेंटलचे पण मला साथ मिळाली होती.
आणि अशा प्रकारे छानपैकी मस्त स्वच्छता माझी आज भरपूर वेळ चालली होती. आणि ही जी बेडरूम आहे, या ठिकाणी हे जे फ्लॉवर आहेत ना आर्टिफिशियल, ही पण मस्त मी पाण्यामध्ये नंतर भिजत घातली होती आणि स्वच्छ अशी करून परत त्या ठिकाणी ठेवून दिली होती. तर असा माझा आजचा दिवस गेला आणि स्वच्छतेचा दिवस गेला माझा आजचा हा. आणि तुम्ही बघू शकता भरपूर असा वेळ जातो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. तर आजचा दिवस माझा असा गेला. आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा.